शेतकरी शेतमजूर बांधवांनो, आज आपण या ठिकाणी दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीक विमा आंदोलन याबद्दल चर्चा करणार आहोत. शेती हंगाम 2023-24 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, त्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी काय भूमिका केलेली आहे, राज्य सरकारने काय भूमिका केलेली आहे आणि दुष्काळाबाबत केंद्र सरकारचे धोरण काय आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना कशा पद्धतीनं केंद्र सरकार राबवित आहे. दोस्तांनो, शेती हंगाम 23-24 हे वर्ष या ठिकाणी 500 जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती या ठिकाणी होती. नकाशामध्ये आपल्याला जो भारत देशाचा नकाशा दिसतोय त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होतंय की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार, ईशान्येकडील राज्य या प्रांतामध्ये गंभीर अशा प्रकारच्या दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ह्या दुष्काळाचे काय काय समस्या आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये वर्ष 2023-24 मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वात उशिरा म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला. गंभीर आणि मध्यम दुष्काळ जो केंद्र शासनाच्या निकषाच्या आधारे ठरवण्यात आला, ते 40 तालुके हे 17 जिल्ह्यामधून आहे. मात्र केंद्र सरकारचे निकष हेच शेतकरी विरोधी असल्यामुळे याबद्दल विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही गटातून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पुन्हा 10 नोव्हेंबरला 27 जिल्ह्यातील 1083 महसूल मंडळामध्ये या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर पुन्हा त्याबद्दल टीका झाली, अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली आणि पुन्हा 19 जिल्ह्यातील 244 मंडळ दुष्काळ जाहीर केला. खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर या दुष्काळामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांची कापूस, तूर, सोयाबीन ही प्रामुख्यानं खरीप हंगामातील पिक आहेत. या पिकांचं मोठं नुकसान झालं. 282 महसूल मंडळामध्ये गंभीर आणि मध्यम दुष्काळ हा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे आणि 1307 महसूल मंडळात पहिल्यांदा दुष्काळ सदृश परिस्थिती असा शब्द सरकारने वापरत या ठिकाणी आदेश जारी केले. तर रब्बी हंगामामध्ये 285 पेक्षा जास्त महसूल मंडळात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी हे या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 50 लाखापेक्षा जास्त. या पार्श्वभूमीमध्ये केंद्र शासनाने अगोदरच 2016 पासून पीक विमा योजना घोषित करण्याच्या अगोदर दुष्काळाबद्दलच्या आपल्या धोरणात बदल केले आणि हा बदल करत असताना दुष्काळ घोषित करणं हे गाव स्तरावर घोषित करण्याच्या ऐवजी उपग्रहाच्या डेटाच्या आधारे तालुका स्तरावर NDVI आणि NDWI या 2 निर्देशांकांच्या साहाय्यानं दुष्काळ जाहीर करण्याचं धोरण केंद्र सरकारनं घेतलेलं आहे. या केंद्राची जी दुष्काळी संहिता आहे ती सर्वस्वी या दुष्काळाचे निकष नाकारण्याकडे त्याचा कल. महाराष्ट्रात पूर्वीची जी आणेवारी पद्धत होती की खरीप हंगामातील पिकांच्या कापणी प्रयोगावर 50% पेक्षा जास्त उत्पन्नात घट असेल तर ती गावं दुष्काळी जाहीर केली जायची. परंतु आता तालुका स्तरावर हा निर्णय केंद्र सरकारनं राबवलेला आहे. केंद्र सरकारनं ज्या ठिकाणी तालुके घोषित केलेले आहेत तिथंच फक्त NDRF ची मदत दिली जाणार आहे आणि अन्य राज्य सरकारने दुष्काळ सदृश म्हणून घोषित केलेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही फारशी मदत त्या ठिकाणी दिली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेत केंद्र सरकारनं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचा निधी
हा मात्र या ठिकाणी पीक विमा योजनेकडे संपूर्णतः वळवलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत देण्यात नकार देणं हेच त्यांचं धोरण त्या ठिकाणी राहिलेलं आहे. लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे आपण, COP27 नावाची इजिप्तमध्ये झालेली पर्यावरण विषयक जागतिक परिषद, या परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की नैसर्गिक आपत्ती ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर भांडवलशाहीनं जागतिक तापमान वाढीच्या संकटातून लादलेलं नुकसान. यामुळे आफ्रिकी आणि आशियाई गरीब देशांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल भरपाई मिळण्याचा निसर्गदत्त अधिकार असल्याचा दावा केला आणि त्यानुसार युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघाला याबद्दल निर्णय घ्यावा लागला. विकसित देशांवर विशेष असा निधी करून तो या नैसर्गिक आपत्तीत ग्रस्त असलेल्या देशांना देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं. आणि म्हणून जी नैसर्गिक आपत्ती आहे ती केवळ नैसर्गिक नाही, तर या भांडवलशाहीच्या तापमान वाढीनं ती लादलेली असल्यामुळं त्या नुकसानीची भरपाई मिळणं हा आपला हक्कच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं पीक विमा जे आहे त्याच्याबद्दलचं वेगळं धोरण घेतलं गेलं पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आपल्या देशामध्ये 2017 पासून अंमलात आणण्यात आली, या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारनं 1 रुपयात पीक विमा देऊ अशा प्रकारची घोषणा केली. या योजनेबद्दलचा असंतोष आल्यानंतर अनेक बाबी पुढे आल्या. कोणी म्हणलं बीड पॅटर्न, कोणी म्हणलं रुपयात विमा. पण या योजनेमधून शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्ष लाभ झालेला नाही. विमा कंपन्यांनी मात्र गले लठ्ठ मुनाफे कमवलेले आहे. या योजनेमध्ये नुकसान झाल्यानंतर देखील विमा कंपन्यांनी भरपाईला नकार दिलेला. खासगी हवामान माहिती कंपन्यांकडे जे हवामानाची माहिती करण्याचं काम दिलेलं आहे, त्यांचं देखील या कंपन्यांची साठलोट आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. या पीक विम्याच्या असंतोषावरून अनेक प्रकरणं न्यायालयात पोहोचली, मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आणि विमा कंपन्यांची मोठी बदनामी झाली. यामुळे पीक विमा भरण्यात शेतकरी निरुत्साही झाले आणि हे निरुत्साही झाल्यामुळं विमा कंपन्यांच्या उत्पन्नात देखील घट झाली. याबद्दल खरं तर राज्य सरकारने आपल्या राज्याची स्वतंत्र योजना पुढे करणं आवश्यक होतं. कारण प्रधानमंत्री पीक विमा योजना गुजरात, बिहार यासारख्या सत्ताधारी राज्यांच्या पक्षांच्या राज्यामध्ये ती राबवली जात नाही. महाराष्ट्रात ही राबवली जात असताना त्याचा जोखीम स्तर बदलणे, उंबरठा उत्पन्नाची अट बदलणं, तक्रार देण्यासाठी 72 तासाची अट बदलणं, ह्या मागण्या तमाम सर्व शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी केलेल्या आहेत. परंतु राज्य सरकारनं त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याऐवजी विमा कंपन्यांनी केलेली जी शिफारस आहे त्या आधारे 1 रुपयात विमा याची घोषणा करतात. वास्तविक पाहता 1 रुपयात विमा याचा अर्थ काय? शेतकऱ्यांनी जर 1 रुपया भरून पीक विम्याची नोंदणी केली तर या ठिकाणी सरकार जे आहे ते सरकार शेतकऱ्यांचा विमा हप्ता देखील भरणार. म्हणजे विमा कंपनी शेतकऱ्यांनी 1 रुपया भरल्यानंतर विमा कंपनी 16,500 रुपये सोयाबीनसाठी अनुदान मिळेल, 11,000 रुपये कापूस पिकासाठी अनुदान मिळेल, 3,750 रुपये हरभरा पिकासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळेल. आणि यातून नोंदणी वाढल्यामुळे पीक विमा कंपन्यांचं मात्र उखळ पांढरं झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं. शेतकरी विरोधी धोरणावर आणि कार्यपद्धतीवर आधारित ही पीक विमा योजना, या योजनेचा जर शासन निर्णय आपण काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 26 जून 2023 ला 23-24 पासून 27 पर्यंत या पीक विम्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता कंपन्या नेमण्यात आलेल्या आहेत आणि त्याबद्दलची कार्यपद्धती विशद करणारा हा शासन निर्णय आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून हा शासन निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न केला. या योजनेतले खाचखळगे अगोदर आपण नीट लक्षात घेतले, या शासन निर्णयातल्या तरतुदी आपण नीट लक्षात घेतल्या. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे
शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर कोणतीही सर्व प्रकारची माहिती यावर विमा कंपनीचं नियंत्रण. शेतकऱ्याचं नाव देखील कुठल्या कृषी खात्याच्या वेबसाईटवर असणार नाही, त्यांच्या फाईलमध्ये असणार नाही, त्यांच्या कॉम्प्युटरवरती असणार. ह्या शासन निर्णयानुसार 72 तासाची तक्रार करण्याची जाचक अट शेतकऱ्यांना टाकण्यात आले. आणि उंबरठा उत्पन्नाचा निकष आहे. मागच्या 7 वर्षातील 5 वर्षाची सरासरी आणि त्या सरासरीला जोखीम स्तराने म्हणजे 70% गुणल्यानंतर जो उंबरठा उत्पन्न येईल ते त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ 70% जोखीम स्तरावरती निर्णय घेतल्यानंतर 30% तर आधीच गेले. 7 वर्षापैकी 2-3 वर्ष तरी सहज दुष्काळी आहे. परिणामी त्यातील झालेली घट ही सरासरीमध्ये गेली. शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळूच नाही अशा प्रकारे रचना करण्यात. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीबद्दल तक्रार निवारण करणारी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी ठेवण्यात आलेली. संपूर्ण विमा कंपन्यांची बाजू घेणारं सरकार आणि प्रशासन आपल्याला दिसत. फसव्या आणि मोजक्या पीक कापणी प्रयोगावर सगळा भर देण्यात. विमा कंपन्यांबरोबर सरकारनं केलेला करार हा अत्यंत तोकडा आहे. ना त्याच्यामध्ये मनुष्यबळ देण्याबद्दलची अट आहे किंवा ना त्याच्यावर कॉल सेंटर किंवा अन्य सामग्री देण्याची अट आहे. पण याच शासन निर्णयामध्ये एकच तरतूद शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे. जर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्राचं प्रमाण 25% पेक्षा जर जास्त असेल तर तक्रार देण्याची आवश्यकता नाही. हवामान विषयक आणि इतर माहिती ही पुरेशी आहे. ही तरतूद 11E च्या कलमा आधारे त्या ठिकाणी शासन निर्णयामध्ये घालण्यात आली. याच धर्तीवरती परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात 42 गारपीटग्रस्त गावांना पीक विमा देणं हे भाग पडलेलं होतं. न्यायालयीन लढाईमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी महत्वाचा निर्णय हा न्यायालयामधून मिळवलेला आहे. स्थानिक आपत्तीची जोखीम हा शब्द एखादी स्थानिक काही गावापुरती काही भागापुरती मर्यादित असेल तर त्याला लोकल कॅलॅमिटी किंवा स्थानिक आपत्ती असं म्हटलं. परंतु या जेव्हा आलेलं नैसर्गिक आपत्तीचं संकट हे संपूर्ण अतिवृष्टीचं असेल, दुष्काळाचं असेल आणि संपूर्ण महसूल मंडळ हे मूळ बेसिक विमा युनिट या क्षेत्राला जर ग्रासून टाकत असेल तर 25% पेक्षा जर जास्त नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण मंडळाला विमा देणं हे या शासन निर्णयातील 11E6 कलमाच्या तरतुदीनुसार हे बंधनकारक आहे. परंतु विमा कंपन्यांची याबद्दल हडेलहप्पी चाललेली. या खरीप आणि रब्बी हंगाम 23-24 मधील काही आकडेवारी ही या ठिकाणी आपण बघितली पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर 23-24 वर्षामध्ये सहभागी झालेले शेतकरी खरीप हंगामात हे 78,82,838 शेतकरी आणि त्यांनी एकूण विमा प्रकरण आहेत 1,70,78,000 हा आकडा आहे. आणि यंदाच्या वर्षी 1 रुपयात विमा केल्यामुळे विमा कंपन्यांना मिळालेला विम्याचा हप्ता खरीप हंगामामधला 8,020 कोटी रुपये. त्यातील राज्य शासनाचा वाटा 4,788 कोटी रुपयाचा तर केंद्र शासनाचा 3,232 कोटी रुपयांचा. यामध्ये विमा कंपन्यांना नक्त उत्पन्न हे खरीप हंगामाचं 4,392 कोटी रुपये झाल्याचं आपल्याला या हंगामामध्ये दिसतंय. या आजवरच्या या संपूर्ण खरीप आणि रब्बी हंगामामध्ये एकूण 2018 पासून 2023 पर्यंत किती शेतकरी सहभागी झाले आणि त्यातून विमा कंपन्यांचं निव्वळ उत्पन्न किती राहिलं याची काही आकडेवारी इथं उद्धृत केलेली आहे. 2023चे आकडे हे लाल रंगात दाखवण्यात आलेले. खरीप शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये जवळपास 70 ते 80% वाढ झालेली आहे. 45 लाखावरून सहभाग शेतकऱ्यांचा 78 लाखापर्यंत पोहोचतो. आणि शेतकरी विमा हप्ता जो 600-700 कोटी जात होता तो
या ठिकाणी फक्त 1.78 कोटी रुपयापुरताच त्या ठिकाणी राहिलेला आहे. जो प्रीमियम गोळा झालेला आहे, त्या गोळा झालेल्या प्रीमियमचे जर आकडे आपण बघितले तर सरासरी वर्षाकाठी 4 ते 5 हजार कोटी रुपयापर्यंत गोळा होणारा खरीप प्रीमियम हा 8 हजार कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मिळून विमा कंपन्यांना या ठिकाणी आपल्याला दिसेल 10,149 कोटी रुपये हे वर्षभरामध्ये विमा कंपन्यांना प्रीमियम म्हणून या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यातलं ते क्लेम शेतकऱ्यांचे वजा जाता हा या ठिकाणी केवळ 6,492 कोटी रुपये हे विमा कंपन्यांना यंदाच्या वर्षी मिळालेलं उत्पन्न आहे. क्लेम वजा जाता जो दिलेला क्लेम आहे हा अनेकदा प्रीमियमच्या प्रमाणामध्ये बघितला जातो किंवा सांगितला जातो, पण खरा क्लेम बघितला पाहिजे की जे जोखीम घेतलेली आहे त्या जोखमीच्या प्रमाणामध्ये किती टक्के क्लेम दिलेला आहे हे जर आपण या ठिकाणी तपासलं तर हा आकडा देखील घटता राहिलेला आहे. गतवर्षी 23-24च्या हंगामामध्ये हा फक्त 12.48% आहे. इतर वेळी देखील तो 20 ते 30% अलीकडेच त्या ठिकाणी राहिलेला आहे. यावरून स्पष्ट आहे की या जोखीम स्तराच्या तुलनेमध्ये दिलेला पीक विमा भरपाई अत्यंत कमी आहे. विमा योजना ही कंपन्यांच्या लुटीचं राज चालवत आहे. कसं होतंय हे? विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी 2 लाख तक्रारी त्या फेटाळल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5,28,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या. परभणी जिल्ह्यामध्ये तुलनेनं शेतकऱ्यांची चळवळ असताना देखील 70,000 तक्रारी फेटाळल्या. यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यात पीक विमा भरपाईबद्दल वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली. परभणी येथील सुनावणीमध्ये प्रशासन आणि विमा कंपनी यांना निरुत्तर व्हावं लागलं. या गोष्टीचा रेटा शेतकऱ्यांच्या लढ्यातून निर्माण करण्यात आले. 2023-24 या काळामध्ये विमा संरक्षित रकमेच्या प्रमाणात दिलेली पिकांची भरपाई जर आपण बघितली तर हे आपल्याला दिसेल की खरीप हंगामामध्ये ही दिलेली भरपाई केवळ 6.61% ही जोखमीच्या प्रमाणामध्ये आहे. आणि रब्बीसाठी जर ही रक्कम बघितली तर 0.19% म्हणजे अर्धा टक्का सुद्धा या ठिकाणी दिलेली नाही. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रीमियम कंपनीला जो दिलेला आहे तो त्या जोखमीसाठी दिलेला आहे. त्या जोखमीची भरपाई जर केली नाही तर या ठिकाणी ही योजना सबसेल फेल म्हणावं लागेल, लुटीचं राज म्हणावं लागेल. या विमा कंपन्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातील 9 विमा कंपन्यांचे जर या ठिकाणी आपण आकडे बघितले की खरीप मध्ये किती उत्पन्न झालंय आणि रब्बी मध्ये किती उत्पन्न झालंय तर आपले डोळे पांढरे होतील. अशा प्रकारचं हे रक्कम आहे. सर्व आकडे लाखामध्ये या ठिकाणी आहे आणि 6,493 कोटी रुपये ही या कंपन्यांनी मिळवलेली आहेत. यामध्ये सरकारी कंपन्यांनी देखील भरपूर हात मारलेला आहे. जरी खाजगी कंपन्या सरकारी कंपन्या असल्या तरी सरकारी कंपन्यांचा व्यवहार हा काही शेतकऱ्यांच्या बाजूचा राहिलेला नाही. त्यांचं व्यवस्थापन हे संपूर्णतः खाजगी विमा कंपन्यासारखं झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी 2,370 शेतकऱ्यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्या सर्वेक्षणाचे काही निष्कर्ष आपल्या समोर मांडत आहोत. 2023-24च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमुळं उत्पन्न बुडालं. त्याचा परिणाम काय झाला? किती लोकांना याचा काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? 13% लोकांना थोड्याफार प्रमाणात अडचणी आल्या कारण त्यांच्या जवळ इतर उत्पन्नाची साधनं होती. जवळपास 64.7% लोकांनी कुटुंबात आर्थिक अडचणी वाढल्या असं सांगितलं. 40% शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करता आलं नाही. याचा अर्थ कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणं हे गरजेचं आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे 14.4% लोकांना कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपलं शिक्षण देखील सोडावं.
13.6% लोकांच्या कुटुंबातील लग्न कार्य एकतर मोडलेलं आहे किंवा पुढे ढकलावं लागतं. म्हाताऱ्या किंवा आजारपणावर इलाज करण्याकरता 23% लोक आज शेतकरी असे आहेत की ज्यांना आजारपणावरती इलाज करण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण. 20% शेतकरी असे पण आहेत की ज्यांच्या कुटुंबावरती संकट आलं, परंतु ते संकट काय आलं हे सांगता देखील येत नाही. इतक्या गंभीर स्वरूपाच्या कौटुंबिक संकटांना तोंड द्यावं लागलं. 4.5% शेतकरी, 82 शेतकरी यांच्या कुटुंबामध्ये शेतकरी आत्महत्येसारखी गंभीर घटना घडलेली आहे. 4.3% लोकांना आपली जमीन विकावी लागली. जर नैसर्गिक आपत्तीत उत्पन्न बुडालं आणि त्याची जर भरपाई नाही झाली तर केवढ्या गंभीर समस्या शेतकऱ्यांच्या समोर उभ्या राहत आहेत याचं एक द्योतक आहे. या ठिकाणी झालेल्या पीक नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी तक्रार दिलेली आहे का? तर या ठिकाणी 58.4% शेतकऱ्यांनी सांगितलंय तक्रार दिलेली आहे. नाही म्हणणारे फक्त 23% शेतकरी, म्हणजे जवळपास 70% शेतकऱ्यांनी 23.8 आणि माहिती नाही म्हणलेले जरी आपण सोडून दिले तर या ठिकाणी 70% लोकांनी तक्रार दिलेली आहे. त्यापैकी काहींची स्वीकारली आणि काहींची स्वीकारली नाही हे यावरून स्पष्ट होतं. तक्रार दिली असल्यास कुठल्या पद्धतीने ही तक्रार दिली? तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 44.5 शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्सच्या ऍप वापरून इंटरनेटच्या माध्यमातून तक्रार दिलेली. जवळपास 17.9% शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आहे ते कॉल सेंटरवर फोन करून त्या ठिकाणी दिले. कारण फोन अनेकदा लागत नाही, कॉल सेंटरची बँडविड्थ कमी असते, त्यामुळे नाईलाजानं 44 क्रॉप इन्शुरन्स ऍपच्या आधारानं ही तक्रार नोंदवलेली आहे. काही थोड्या बहुत शेतकऱ्यांनी लेखी नोंदवलेली आहे. हे देखील त्या ठिकाणी तक्रार न दिलेल्यांचं प्रमाण हे 30% आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 70% शेतकरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तक्रार देण्याचा प्रयत्न करतात, मात्र ही तक्रार ना शासनाकडे त्याची नोंद आहे, ना विमा कंपनी त्याचा डेटा पब्लिक करते. माहिती दडवणे आणि प्रतिसाद न देणे हा या विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. तक्रारीची पोच पावती किंवा तक्रार नोंदवल्याचा क्रमांक मिळालेला आहे का? तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की बहुतांश शेतकऱ्यांना 25% शेतकऱ्यांना SMS आलेला आहे. त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स ऍपवर 44% लोकांनी नोंदवलंय, परंतु फक्त 25% लोकांनाच त्या ठिकाणी आलेलं आहे. 14% शेतकऱ्यांना विमा कंपनीनं याची पोच देखील त्या ठिकाणी दिलेली नाही. 11.9% शेतकऱ्यांची तक्रारच स्वीकारली. या ठिकाणी या गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या. सर्व डेटावरती वर्चस्व विमा कंपनी आणि या विमा कंपनीने या माहितीच्या आधारे या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 56.9% शेतकरी म्हणतायत आम्हाला कुठल्याही प्रकारची ना खरीप ना रब्बी कुठलीही भरपाई मिळालेली. 24% शेतकऱ्यांना फक्त अग्रिम भरपाई मिळालेली आहे, परंतु अंतिम विमा भरपाई या ठिकाणी मिळालेली नाही. याचबरोबर या ठिकाणी खरीप पिकांची मिळाली, परंतु रब्बी पिकांची मिळालेली नाही. या ठिकाणी रब्बी पिकांची मिळाली परंतु खरीप न मिळाली असे देखील थोडे लोक त्या ठिकाणी आहेत. आणि अंतिम विमा भरपाई अत्यल्प मिळाली, नुकसानीच्या प्रमाणामध्ये देखील मिळाली. म्हणजे अजून जवळपास 70% पेक्षा जास्त शेतकरी हे या ठिकाणी 80% शेतकरी जे आहेत हे या योजनेबद्दल असमाधानी आहेत. 80% शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची रक्कम मिळाली. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक तक्रारदार शेतकऱ्यांनी किसान सभेकडे ऑनलाईन तक्रारीची माहिती नोंद करा. जो गुगल फॉर्म आपल्याची लिंक आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती लिंक जी आहे त्याच्या आधारे आपण नोंदणी करा. पीक विमा प्रश्नावर 24 जून ते 29 जून हा संघर्ष सप्ताहाच्या या कालावधीमध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन द्या, निदर्शनं करा, सत्याग्रह त्या ठिकाणी करा. किसान सभेच्या
पुढच्या आंदोलनाकरता, राज्यस्तरावरती होणाऱ्या आंदोलनाकरता, पेरण्या संपल्यानंतर राज्यभर होणाऱ्या या आंदोलनाकरता गावागावातून आपली नावे नोंदवा. किसान सभेच्या फेसबुक पेज, व्हॉट्सअप या चॅनलवरती संलग्न व्हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गावामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेची शाखा जरूर सुरू करा, जी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाकरता एक संघर्षाची भूमिका घ्या. थोडीशी राजकीय पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या की या देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जे काही शेतकऱ्यावर गेल्या 5 वर्षामध्ये अन्याय सरकारनं केला, त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी देशभरातील राजकारणाचे पैलू बदललेले, देशभरामध्ये भाजपची पिछेहाट त्या ठिकाणी झालेली, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष फोडाफोडी करून राजकारणाचा जो एक वाईट स्तरावरती पोहोचलेलं होतं, त्या ठिकाणी जनतेनं साप धुडकावलेलं आहे. एक हाती बहुमत जे नरेंद्र मोदी सरकारला होतं ते या ठिकाणी गमवावं लागलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांची सरसी झालेली, मराठवाड्यामध्ये एकही भाजपचा खासदार निवडून आलेला नाही आणि विदर्भामध्ये 10 पैकी फक्त 2 आलेले. बहुतांश दुष्काळी तालुक्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये असंतोषामुळे शेतकऱ्यांनी मतदान केले. हा जो असंतोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, या असंतोषातून एक धोरण बदलण्याकडे आपल्याला जावं लागतं. पीक विमा योजनेतला लाभ मिळवणं हे हा एक महत्वाचा भाग आहे, पण त्याचबरोबर ही विमा योजना राज्य स्तरावरती निकष बदलून राबवण्यात आली पाहिजे. या विमा योजनेची संपूर्णतः फेररचना करण्यात आली पाहिजे. राज्यानं स्वतःची योजना निर्माण करावी आणि जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ही योजना राबवावी. सक्षम अशा प्रकारची योजना ही शेतकऱ्यांना लाभ देऊ शकेल आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य दखल देऊ शकेल, अशी पीक विमा योजनेची सर्वंकषरित्या पुनर्रचना. ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये 145 तालुके दुष्काळी आहे, त्या राज्यामध्ये दुष्काळ विषयक मदतीचं जे धोरण आहे ते धोरण बदललं गेलं पाहिजे. तालुका स्तरावर दुष्काळ जाहीर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि हे फेटाळलं गेले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान मागायला येणाऱ्या लोकांना देखील या प्रश्नांबद्दलचा जाब विचारला पाहिजे. हे धोरणात्मक बदल घडवण्याकरता आपण अग्रेसर बनलं पाहिजे. यासाठी किसान सभा ही अग्रेसर कार्यरत आहे. या किसान सभेच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी आपण पुढील नंबर जो आहे तो आपला या ठिकाणी सेव्ह करा. जिल्हा तालुका पदाधिकारी त्या नंबरवरती आपलं नाव, गाव, तालुका पाठवा आणि त्यानुसार जिल्हा आणि तालुका पदाधिकारी हे आपल्याशी निश्चितपणानं व्हॉट्सअपवरून संपर्क साधतील आणि पुढील कार्यक्रम हे निश्चित करू शकतील. येणारा जुलै महिना लक्षात ठेवा तारखेकडे राज्य स्तरावरती आपल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या आंदोलनासाठी आणि 24 ते 29 या कालावधीमध्ये संघर्ष सप्ताह साजरा करण्याकरता पुढाकार घ्या, भागीदारी घ्या. हक्काच्या पीक विमा करता आणि दुष्काळ अतिवृष्टीबद्दलचं धोरण बदलण्याकरता शेतकऱ्यांची एकजूट ही भक्कमपणानं पुढे आणण्याकरता पुढे या. जो ऑनलाईन फॉर्म आपल्याला पाठवला जाईल त्या फॉर्म भरताना साठीच्या काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. हा अर्ज जो आहे तो लढ्यात सहभागी होण्यासाठी, हा अर्ज पीक विमा भरपाई बाबत तक्रार अर्ज दिलेल्या किंवा न दिलेल्या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना भरता येईल. मोबाईलवर डेटा आणि इंटरनेट सुरू करा. फॉर्मवरचा प्रत्येक मुद्दा वाचून मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही भरू शकता. फॉर्म भरताना शेवटी सबमिट बटन दाबले तरच आपला फॉर्म भरला. एकाच मोबाईलवर अनेक जणांचे फॉर्म भरता येतील. प्रत्येक फॉर्मच्या शेवटी सबमिट बटन दाब. सबमिट बटन दाबल्यानंतर खरीप व रब्बी हंगाम 23-24च्या पीक विमा भरपाईच्या तक्रार अर्जात तुमचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा असा मेसेज स्क्रीनवरती दिसला म्हणजे फॉर्म खात्रीनं सबमिट झाला. याचबरोबर त्यावर जे सूचित केलेला जो नंबर असेल तो आपापल्या भागाकरता या ठिकाणी आपण सेव्ह करा, जेणेकरून व्हॉट्सअपवरती नियमित सूचना
मिळू शकतील. धन्यवाद. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला शेतकरी आंदोलनाची रणभूमी बनवा, हा आमच्या किसान सभेचा संदेश. जो महाराष्ट्र आज देशातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रदेश बनलेला आहे. विदर्भ मराठवाडा म्हणजे शेतकरी आत्महत्यांचा आगार बनलेला आहे. हे चित्र माझ्या तरुण मित्रांनो, हातात अँड्रॉइड फोन असणाऱ्या मित्रांनो, याचा एक शस्त्रासारखा आपण वापर करूया, एकमेकांना साथ देऊया आणि या महाराष्ट्राला शेतकरी आंदोलनाची रणभूमी करूया. समाजातले 18 पगड जातीमधला आपला शेतकरी, विविध धर्मांमधला आपला शेतकरी, सगळ्यांचं निशाणी एकच, हातावर असलेला नांगराचा घट्टा, हेच आपली शेतकऱ्यांची खरी ओळख. या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा असूड यातून प्रेरणा घेऊन सुरू झालेली शेतकऱ्यांची चळवळ आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या लढ्यामुळं आणि कर्जमाफीच्या आंदोलनामुळं पुढे आलेली एक किसान चळवळ पुन्हा एकदा आपण जागूया. या दृष्टीनं आपण सर्वांनी या पीक विम्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील 78 लाख शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याच्या या लढ्यामध्ये आपण भागीदारी करा, एवढं आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.